तर जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर बऱ्याच दिवसानंतर मी आज ब्लॉग टाकतोय आणि 2-3 महिने मी ब्लॉग नव्हता टाकलेला आणि आज आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये तिथीला खूप जास्त महत्व असतो. तर तसंच आमच्या विभागात पण शिवजयंती मोठ्याने साजरी करत आहेत. तर मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवेल आणि मी आता थोड्याच वेळात निघणार आहे अमृतनगरला. तर तुम्हालाही माहिती असेल पूर्ण मुंबईमध्ये घाटकोपर इथे शिवजयंती अमृतनगरमध्ये मोठ्याने साजरी करतात. तर मी तुम्हाला आता दाखवेल अमृतनगर मधली तयारी. त्यानंतर मग आमच्या इथं बरेच कार्यक्रम असतील ते पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा, स्किप अजिबात करू नका. तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय अमृतनगरला. तसंच तुम्ही सकाळचं शॉर्ट बघितले होते, आता तुम्ही खरी मजा बघा अमृतनगर मधली. छत्रपती श्री संभाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा. तर मित्रांनो, तसंच काल मी खूप लेट आलेलो अमृतनगरवरून, म्हणून मी ब्लॉग आत्ता एंड करतोय.
आणि कालची अमृतनगर मधली गर्दी बघून मला पण एक असा प्रश्न आला की आपण जयंती अशा प्रकारे साजरी करतो की तिथं लाइटिंग डीजे हे, तर ह्या प्रकारे पण तुम्ही जयंती साजरी करा, पण दुसऱ्या प्रकारे पण करू शकतो. म्हणजे कसं, जयंती जेव्हा असेल किंवा काय असेल तर असं नाही की जयंतीलाच आपण करू शकतो, तर कधीही. तर म्हणजे आपण त्या गडावरती जाऊन गड संवर्धन केलं पाहिजे, किंवा ते नसेल जमत तर आपल्या आजूबाजूचे विभाग मध्ये आपण स्वच्छता ठेवली पाहिजे, वयस्कर माणसांची मदत केली पाहिजे, बरेचशा गोष्टी करू शकतो. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.